महिला आयोगची अध्यक्षा कृत्य झाल्यानंतर कोणतीही घटना झाल्यानंतर फक्त मीडियावरती येऊन मोठे मोठे हे केला ते केला फक्त हेच दाखवतात. कोणती कारवाई केली? तुम्ही कारवाई करत नाही, त्याच्यासाठी लोकांमध्ये भीती नाही. आणि आज दर दिवशी महिलांवरती अत्याचार वाढत चालला आहे. तरी पण महिला आयोग काम करण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांचे सुरक्षणबद्दल महिलांबाबतीत काम करण्याबद्दल असक्षम ठरलेली महिला आयोग आहे. आणि हे सरकार पण गृहमंत्री पण असहाय ठरलेले आहे. त्यांना महिलांची संरक्षण कसं करायचं आहे ते माहीत नाही. त्याच्यामध्ये हे लोकांना यशप्राप्ती झालेली नाही आहे. असक्षम गृहमंत्री आणि असक्षम महिला आयोगची अध्यक्षा. आणि तुमच्या जरी काम करायला नाही करायचं आहे तर तुम्ही सोडून द्या हे पद. आणि मला तर एक वाटत नाही, महिला आयोग की अध्यक्षाच्या 3 वर्षाचा कार्यकाल असते, 3 वर्षाचे वर झालेले आहे, तरी पण कशाला बसून ठेवलेला आहे बाईला मला कळत नाही. काय काम करत नाही, काहीच करत नाही. बस ज्या वेळे महिलांवरती अत्याचार होतो आहे त्यावेळे जाऊन मीडियावरती काय पण बोलणार, हे केलं आहे ते केलं आहे, कारवाईचे आदेश दिलेले. अरे ते तुमचं काम नाही आहे फक्त कारवाईचे आदेश देणार. अरे फाशीची सजा द्या असे नराधम लोकांना जे छोटी लहान चिमुकलीवर बलात्कार करते, तेजाब टाकते. आज संगमनेरमध्ये एक चिमुकलीवर तेजाब टाकण्यात आलेला आहे. अरे कुठे चालला आपला महाराष्ट्र? आणि काय करत आहे हे महिला आयोग की अध्यक्षा? फक्त बसून राष्ट्रवादीचा प्रचार करत बसतीये इकडे तिकडे तिकडे. काय महिला चित्रा वाघ, रुपाली चाकणकर, आणखीन अशी खूप काही राजकारणी महिला आहे. आता येऊन सगळे सहानुभूती दाखवत आहे. आणि ज्यावेळी महिलांवरती अत्याचार होतो त्यानंतर अत्याचार झाल्यानंतर आत्महत्या झाल्यानंतर तुम्ही सहानुभूती दाखवताय. अरे तुम्ही कोणाची वाट बघतोय? महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत एक सगळीकडे तुमची सत्ता आहे, तो कोणाला विचारताय तुम्ही? कोणाची वाट बघतोय? अरे एखादी महिलावरती अत्याचार अन्याय करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही चौकात फाशीची सजा द्या ना, आणि कानून आणणार ना तुम्ही. आता तुमचे BJPचे लोकांना खूप बदनामी सहन करावं लागते. पत्रकार लोक जे फेसबुक इंस्टाग्रामचे रील स्टार आहे ते लोक येऊन तुमची पोलपट्टी खोलताय. तर तुम्ही एक दिवसामध्ये तुम्ही कानून आणलं की तुम्ही असं सोशल मीडियावरती येऊन बिना पाठपुरावे कोणाच्याबद्दल बोलू शकत नाही. तसंच तुम्ही या गोष्टीसाठी एक दिवसामध्ये महिलावरती अत्याचार कोणत्याही असो, बलात्कार असो, जे ॲसिड फेकण्याचा आज प्रकरण झालेला आहे असा कोणताही प्रकार असो, किंवा आज प्रत्येक महिलांसोबत जे शादीशुदा महिलांच्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, ते थांबण्यासाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीला असं कानून आणा की जे व्यक्ती असं करणार त्यांना चौकातमध्ये फाशी देण्यात येईल. असा तुम्ही अध्यादेश काढा ना विधान भवनामध्ये. बसून काय करताय तुम्ही लोक? आणि तुम्हाला फक्त मीडियावरती येऊन आता कालिमा फासणारी, हे फासणारी. अरे काय चाललंय तुमच्या? तुम्ही पण एक महिला आहे.